फिल्मफेअर मराठीच्या रेड कार्पेटवर द वंडरफुल पिंकी बबल गम प्रियदर्शनी इज हिअर. खूप सुंदर दिसतेस, खूप क्यूट दिसतेस आणि फिल्मफेअरला 10 वर्ष झाली आहेत. आय वॉन्ट टू नो तुझ्या आयुष्यातली शेवटची 10 वर्ष कशी होती? ओ माय गॉड, 10 वर्षांपूर्वीच्या प्रियदर्शनीला म्हणजे तिचं स्वप्न होतं की फिल्मफेअरमध्ये तिला यायचं आहे आणि मागच्या वर्षी तिचं द ब्लॅक लेडीचं स्वप्न पूर्ण झालं फॉर द बेस्ट डेब्यू अवॉर्ड आणि यावर्षी सलग दुसऱ्या वर्षी मला नॉमिनेशन आहे. तर आय एम जस्ट रिअली ग्लॅड आणि इट्स सॅड की फक्त 10वंच वर्ष आहे मराठी फिल्मफेअरचं, कारण की मराठी सिनेमाला खूप मोठी परंपरा आहे. तर पण ही 10 वर्ष फिल्मफेअरनी मराठी सिनेमाची दखल घेतली याबद्दल खूप अभिमान आहे आणि लुकिंग फॉरवर्ड टू मेनी इयर्स ऑफ अटेंडिंग आणि बिंग नॉमिनेटेड. डेफिनेटली. सो मराठी नाटकं सध्या जोरात तुफान सुरू आहेत. विश्वामृत तर आहेतच, त्याच्या पलीकडे कुठली 3 नाटकं तू ऑडियन्सला रेकमेंड करशील? देवबाभळी विदाऊट अ डाऊट, असे न मी नसे न मी फॉर शुअर आणि भूमिका. इंटरेस्टिंग. आणि लास्टली बेस्ट करिअर ॲडवाईस जी प्रियदर्शनीला मिळाली? बी ऑपॉर्च्युनिस्टिक. कुठल्याही अपॉर्च्युनिटीला कमी लेखू नका. यू नेवर नो कुठली गोष्ट तुम्हाला कुठे पोहोचवेल. वाव. ऑन दॅट नोट थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि बेस्ट विशेस. धन्यवाद.